नमस्कार. पुस्तक वाचन लव जिहाद दबलेले भयानक वास्तव, लेखिका सुनीला सोने. आता आपण आज बघणार आहोत विवाह विषयक हिंदू मुस्लिम यांच्या कायद्यातील फरक. विवाह विषयक हिंदू कायदा म्हणतोय, पहिलं, हिंदू विवाह कायदा घटनेनुसार लिखित स्वरूपात आहे. मुस्लिम विवाह विषयक मुस्लिम कायद्यामध्ये पहिलं, मुस्लिम विवाह कायदा घटनेनुसार लिखित स्वरूपात नाही. दुसरं, हिंदू लग्न हे पवित्र मानले जाते, करार नाही, हा संस्कार किंवा हे पवित्र बंधन आहे. निकाह हा करार आहे, त्यांच्याकडे संस्कार म्हणून पाहिले जात नाही. हे मुसलमान. तिसरं, हिंदू कायदा, पती पत्नी होऊ इच्छिणारे दोघेही हिंदूच असायला पाहिजे. मुसलमानांच्या बाबतीत निकाहाच्या वेळेला वधू व वर मुस्लिमच असावेत, मात्र विशिष्ट परिस्थितीत केवळ ग्रंथधारक स्त्रियांशी ज्यू आणि ख्रिश्चन पुरुषाने विवाह केलेला चालू शकतो. मुस्लिम युवतीला आंतरधर्मीय लग्नाचा अधिकार नाही. चौथं, स्पेशल मॅरेज ॲक्ट अंतर्गत आंतरधर्मीय विवाह वैध मानला जातो. अनेक वर्षे स्त्री पुरुष एकत्र आहेत, त्यांना मुले झाली आहेत, असे असले तरी ते लग्न वैध होत नाही. हिंदू धर्मपद्धतीप्रमाणे विवाह झाल्याचा पुरावा द्यावा लागतो. स्पेशल ॲक्ट अंतर्गत आंतरधर्मीय विवाह इस्लाम अंतर्गत मानत नाहीत. अनेकेश्वरवादी हिंदू स्त्रीशी विवाह करण्यापूर्वी तिचे धर्मांतर झाले असल्यासच विवाह धर्मसंमत ठरतो. पाचवा, हिंदू विवाह कायद्यानुसार विवाहाच्या वेळी मुलीचे वय किमान 18 वर्ष पूर्ण आणि वराचे वय 21 वर्ष पूर्ण असणे बंधनकारक आहे. किमान वयाचा नियम 1875 साली मुस्लिम व्यक्तिगत कायद्यांना लागू होत नाही. त्यामुळे मुस्लिम धर्माप्रमाणे लग्नाचे वय 15 हे ग्राह्य आहे. परंतु जर त्याआधीच मुलगी वयात आली असेल, असे लग्न पालक लावून देतात आणि असा विवाह धर्मसंमत ठरतो आणि लग्नाच्या वेळी मुलाच्या किंवा मुलीच्या संमतीची गरज नसते. 15 वर्ष पूर्ण झाली असल्यास मुलाची तसेच मुलीची संमती आवश्यक असते. 6. हिंदू कायदा त्याच्या कुठल्याही रूपामध्ये बुद्ध, जैन, शीख यांना लागू आहे. मुस्लिमांमध्ये लिखित असे काहीच नसल्याने परंपरेनुसार नियम बदलतात. उदाहरणार्थ, सिया सुन्नीच्या परंपरा वेगळ्या आहेत. 7. भिन्न जाती संप्रदाय ह्यांच्यामध्ये विवाह होणार असल्यास वर व वधूपैकी एकाच्या परंपरेत असलेल्या धार्मिक विधीप्रमाणे लग्न होण्याची गरज आहे. उदाहरणार्थ, सप्तपदी, कन्यादान इत्यादी. मुसलमानांकडे विवाह हा करार मानला गेल्याने साक्षीदाराची गरज असते. 2 पुरुष साक्षीदार किंवा 1 पुरुष आणि 2 महिला साक्षीदार असाव्या लागतात. जर निकाहाच्या वेळी साक्षीदार नसतील तर ती चूक दुरुस्त करता येते. शियामध्ये साक्षीदारांची आवश्यकता नसते. 8. विवाहाची नोंदणी करणे आवश्यक असते. मुसलमानांमध्ये काहीही लिखित स्वरूपात असण्याची गरज नाही. ठराविक फॉर्मॅट नसतो. मशिदीच्या रजिस्टरमध्ये नोंद केली जाते. निकाहनामा हेच विवाहाचे प्रमाणपत्र असते. 9.
एकाच लग्नाची परवानगी आहे. दुसरे लग्न करायचे असल्यास तसे लग्न करताना पती किंवा पत्नी जिवंत नसणे आवश्यक. जर जिवंत असेल तर घटस्फोट घेणे बंधनकारक. घटस्फोट न घेता धर्मांतर करूनही केलेले दुसरे लग्न अवैध ठरते. मुसलमानांमध्ये एकाच वेळी 4 विवाहित बायका ठेवण्याची परवानगी असते. पुढचे लग्न करायचे असल्यास चौघांपैकी एकीला जुबानी तलाक 3 वेळा तलाक म्हणून देता येतो. 10वा, विवाह हा जन्मभरचा संस्कार आहे किंवा बंधन आहे असे मानले जाते. विवाह करार मानलेला असल्याने तात्पुरता किंवा कायमचा ठरवता येतो. निकाहनाम्यामध्ये मेहरची स्त्रीने दिलेल्या लैंगिक सुखासाठी तिला द्यावे लागणारे मूल्य, रक्कम ठरविताना विवाहाचा कालावधी ठरविता येऊ शकतो. घटस्फोट न्यायालयाद्वारेच घ्यावा लागतो. जुबानी तलाकाच्या पद्धत मुसलमानांच्या सर्व परंपरांमध्ये आहे. घटस्फोट घेण्यासाठी कोर्टात जाण्याची गरज नाही. घटस्फोटाच्या बाबतीत स्त्री आणि पुरुष यांना सारखेच अधिकार आहेत. पुरुष कोणत्याही कारणाशिवाय 3 वेळा तलाक म्हणून घटस्फोट घेऊ शकतो. स्त्रीला ठराविक कारणासाठी घटस्फोट देता येतो. परस्पर संमतीने सुद्धा घटस्फोट घेता येतो. त्याला मुबारत असे म्हणतात. मात्र तलाक किंवा घटस्फोटाची नोंद कुठेही होत नाही. 13वा, घटस्फोटित महिलेला पोटगी, माहेरच्या आणि सासरच्या संपत्तीत अधिकारी होता येते. मुसलमानांच्या बाबतीत एकदा घटस्फोट झाला आणि इद्दत मेहर स्त्रीला वापरण्याचे भाडे मिळाले की तिला मेंटेनन्स मागता येत नाही. 14व, स्त्रीवरील बलात्कार हा अपराध मानला जातो. इस्लामप्रमाणे अशा घटनेच्या वेळेला 4 पुरुष साक्षीदार असण्याची गरज असते. परंतु भारतातील मुस्लिमांना भारतीय दंडसंहिता लागू आहे. 15व, स्त्री आणि पुरुष अशा दोघांनाही समान लैंगिक अधिकार आहे. मुसलमानांमध्ये स्त्रियांना लैंगिक अधिकार नाही. तो पुरुषांच्या स्वामित्वाचा अधिकार आहे. आता एका न्यायालयीन निर्णयाच्या बाबतीत त्याने थोडंसं लिहिलेलं आहे. आपला दुसरा विवाह विधिसंमत व्हावा यासाठी काही विवाहित हिंदू महिला आपल्या पतीपासून घटस्फोट न घेता मुस्लिम पुरुषाशी निकाह करतात. जसे आसामची विधायक रुमिनाथ हिने केले. किंवा काही हिंदू विवाहित प्रेमी युगल यापैकी एकाच्या किंवा दोघांच्याही पहिल्या जोडीदाराला घटस्फोट न देता इस्लाम धर्म स्वीकारून आपला दुसरा विवाह विधिसंमत करण्याचा प्रयत्न करतात. या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा असा आहे. ज्ञानचंद घोष यांचा विवाह 10 मे 1984 रोजी झाला. पुढे त्याने 1992मध्ये दुसऱ्या घटस्फोटित महिलेबरोबर लग्न करण्याचा निश्चय केला. यासाठी दोघांनीही इस्लाम धर्माचा स्वीकार केला. पहिल्या पत्नीने न्यायालयीन लढा दिला. प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले. सर्वोच्च न्यायालयाने न्यायमूर्ती श्री सागीर अहमद आणि न्यायमूर्ती श्री सेठी यांनी निकाल देताना असे सांगितले की धर्मांतरामुळे हिंदू लग्न आपोआप संपुष्टात येत नाही. जोपर्यंत हिंदू लग्न अस्तित्वात आहे तोपर्यंत इस्लाम धर्म स्वीकारूनही त्याला दुसरे लग्न करता येणार नाही. कलम 494 व 495 नुसार तो गुन्हा होईल. या निकालानंतर पुढे अनेक निकाल त्याच पद्धतीने दिले गेले आहेत. आता आपण इथेच थांबू. तुम्ही माझं ऐकताय त्याबद्दल मी खूप आभारी आहे.